पहिलाच बॉल, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सचिन नाईक यांना पाहतोय आपण. लेग बिफोर आउट नाही आहे. वो पूल केलाय पटका. 4. यावेळेस फटका पॉईंटच्या वरून. षटकार. 6 धावा. षटकार आला. आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड बॉल. कव्हर करत असताना यावेळेस उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. कॅच इट. फलंदाज बाद. न्यू बॅटर अमित वाडकर. आउटसाइड ऑफ स्टंप. वाइड बॉल. पहले षटक मार्गेस से. यावेळेस फटका चांगला आहे मात्र बॉल हवेत आहे. फिल्डर चेंज करतात. 2 धावा. आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. रनआउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागलाय. न्यू बॅटर
हॅलो न्यू बॅटर दत्ता स्कोर झाला एकूण 16 धावा एक ओव्हर 16 16 मुकेश हॅलो प्रवीणजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रवीणजी पाटील यांचा आपण सन्मान करू. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं आमच्या पनवेल समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय किरण सर पाटील उलवे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. किरण सर पाटील उलवे किरण सर चे विद्यमान अध्यक्ष पनवेल समालोचक असोसिएशन. चौकार 4 धावा हो हो यावेळेस दुपेक्षा कव्हरच्या वरून उडवलाय षटकार 6 धावा. सचिन नाईक स्ट्राईक वरती आहेत. आलो लगेच इथून कॉल साहेब आले. चांगला चेंडू यावेळेस फिरून खेळण्याचा प्रयत्न 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल 2 धावा पूर्ण. दोन धावा पूर्ण करत असताना
ते थर्ड अंपायर पाहिलं जाईल रनआउटसाठी आता नॉट आउट. दोन धावा पूर्ण केल्यात. तीन तीन वाईट. 32 धावा स्कोरबोर्डवरती होत असताना उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल लागतोय फिल्डर 4 चौकार. पुन्हा एकदा शॉट आहे सरळ रेषा षटकार. गुड शॉट. त्रेचाळीस धावा झाल्या. 42 गोलंदाज प्रफुल्ल. बाउंड्री 4 धावा चौकार. पुन्हा एकदा फटका चांगला. फिल्डर उपस्थित. कॅचिटचा कॉल. फलंदाज बाद. किती आले धावा? 46 धावा. संदीप आल्यात न्यू बॅटर.
एकेरी धाव मिळत असताना एकूण धावसंख्या पुढे सरकते. एकूण आता धावा 47 धावा. डॉट बॉल. बॉल हवेत आहे. ते चांगला फिल्डिंग. दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण. चांगला बॉल होता, सोडून दिलाय आणि इथून षटक समाप्त होते. धावा झाल्या त्या 49. 3 षटकामध्ये 49 धावांपर्यंत मजल मारले. आमचे रविराजी भगत यांचं आगमन झालंय. स्वागत आपलं. या. गोलंदाज प्रमोद. पहिलाच बॉल फेस करत असताना शानदार षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू सपकन आतमध्ये गेलाय. डॉट बॉल. षटकारानंतर हा डॉट चेंडू. लीडिंग एज. 2 धावा पूर्ण केल्या जातात. दोन धावा पूर्ण. चांगला चेंडू जातोय तो. अरे म्हणून बोलवलं. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू चालला. 1 धाव कंप्लीट. चांगला चेंडू यावेळेस. डॉट बॉल. एकूण धावा झाल्यात ते आता 60 धावा झाल्या.
शेवटचा षटक अद्याप मार्गस्थ आहे. 60 धावा स्कोरबोर्ड वरती. साठ 60 रन ऑन बोर्ड. प्रफुल्ल पहिलाच बॉल टॅप केला जातोय. एकेरी धाव 61 ही धावसंख्या पहा मिळतो आपल्याला. 61 2 धावा एकवटल्या गेल्या. तर शेवटचा षटक आहे. एका चौकार षटकार आला तर एक फायटिंग स्कोर उभा राहील. धावा झाल्यात एकूण 63. बॅटचा पेस असताना षटकार. 6 धावा गरज होती एखाद्या मोठ्या फटक्याची. सचिन नाईक यांच्या बॅटमधून षटकार आलाय. चांगली खेळी करत असताना सचिन नाईक 45 या धावसंख्येवरती खेळतोय. हो शानदार फटका आणि येथे 50 धावा पूर्ण. जोरदार टा. सचिन नाईक 51 धावा. सुपर बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी वन सोल्युशन नेहरू या टीमसाठी चांगलं योगदान. 75 ही धावसंख्या. ओ चांगला बॉल होता. झपकन आतमध्ये आलाय. डॉट बॉल. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू. 2 चेंडू डॉट आल्यात. 75 धावा झाल्यात आणि 76चं टार्गेट या मॅच मध्ये आरसी बॉयज अलिबाग या टीम समोर.
हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद जयेश सर. दरम्यान चालू असलेला सामना आपण पाहतोय. आरसी बॉयज अलिबाग विरुद्ध वन सोल्युशन नेरुळ यांच्यामध्ये. प्रथम फलंदाजी केली होती ती वन सोल्युशन नेरुळ या संघाने. तब्बल 5 षटकामध्ये 75 धावा कुठून काढल्या. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. त्या 75 धावांमध्ये आपण पाहतोय सचिन याने अर्धशतक फलकावर लावलं होतं. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली सचिनच्या बॅटमधून. हॅलो. दरम्यान आरसी बॉयज अलिबाग संघाची सलामी जोडी. हॅलो हॅलो. मैदानामध्ये सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते. प्रसाद आणि प्रफुल्ल. ओके. प्रफुल्ल. तर आपण सलामी जोडी मैदानामध्ये पाहतोय. आरसी अलिबाग यांची स्टाईलला खेळतो प्रसाद पाटील. नॉन स्टाईल असतील ते प्रफुल्ल पाटील. तर पाहायचंय 75 धावाचा डोंगर आहे. 76 धावा कराव्या लागतील आरसी बॉयज अलिबाग या संघाला. कालच्या दिवसात आपण पाहतोय जय हनुमान कामोट या संघाने 91 धावा चेस केले होते मोठी जुई या संघासमोर. म्हणजेच 75 धावा बघितलं तसं काही मोठा डोंगर वाटत नाही. तरी पण एक प्रयत्न करावा लागेल अलिबाग संघाच्या खेळाडूला. तर पाहायचं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज मिथुन. वन सोल्युशन नेरुळ या संघामार्फत पहिलं षटक हाताळताना दिसतील ते मात्र मिथुन. आणि त्याच्या समोर असतील ते अलिबागचे सलामीवीर प्रसाद पाटील. साथ देण्यासाठी तयार आहेत ते मात्र प्रफुल्ल. चला पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. सामन्याला सुरुवात होते. 7-8 पावलांचा रन घेऊन पंचांनी डाव्या बाजून सुरुवात करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील ते स्ट्रायकर गोलंदाज मिथुन. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आकुटापे चेंडू. चेंडूचा वेळ घेतला. चेंडूला भिरकवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पहिला चेंडूवरती समाचार घेतोय स्वागत करतो गोलंदाजाचं ते मात्र प्रसाद पाटील. पहिला चेंडूवरती येणारा खणखणीत असा षटकार. या षटकाराने वैयक्तिक आणि सांघिक खातं मात्र खोलतो प्रसाद पाटील. चांगली सुरुवात. ज्या प्रकारे वन सोल्युशन नेरुळ या संघाने फलंदाजी केली होती त्याच प्रकारचं प्रत्युत्तर देताना हा फलंदाज दिसतोय तो मात्र प्रसाद पाटील. आरसी बॉयज अलिबाग संघाच्या वतीने खेळताना. तर पाहायचं पहिल्या चेंडूवरती स्वागत केले षटकाराने. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मिथुन तयार. पुन्हा एकदा आकुटापा चेंडू होता मात्र हा चेंडू काहीसा डाव्याशीच्या बाहेरचा जाणारा चेंडू. पंच दंडित करतात. अवंत हा मिळते या ठिकाणी. खराब चेंडू. खराब सुरुवात होणार लागेल ती मिथुन यांची. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर खराब चेंडू वाईट चेंडू होता.
धावसंख्या आतापर्यंत झाली ते 7. पहिलं षटक चालू असताना तर पाहायचंय पुन्हा एकदा मिथून तयार असतील. प्रसादांना आक्रमक पवित्रा घेतलाय तो प्रसादांनी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र कुठेतरी कमबॅक करतायत ते मात्र मिथून. एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होत आहेत. धावसंख्या मात्र कायम 7 धावसंख्येवरती. 76 धावांचा पाठलाग करताना हा संघ दिसतो आपल्याला. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डाव्या यशीचा भारचा जाणार हा चेंडू. पुन्हा खराब चेंडू. कुठेतरी लाईन भरकटताना दिसतंय ते मात्र मिथून. थोडासा दबाव दिसतो गोलंदाजी करताना. खराब चेंडूने संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली ती 8. चांगली सुरुवात तर केली आहे ती मात्र आरसी बॉय अलिबाग संघाच्या खेळाडूने. तर पायचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मिथून. पुन्हा एकदा पायलेच्या दिशेने हा षटकार. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करतोय तो मात्र प्रसाद पाटील. ज्या धावसंख्येची गरज होती ती धावसंख्या उभारताना दिसतोय आपल्या संघासाठी हा प्रसाद. जसा पॅव्हेलियन मधून आला तसाच सज्ज झाला तो मात्र षटकार चौकार मारण्यासाठी. आणि दाखवून दिले 2 षटकार मारले त्याने बॅक टू बॅक. संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीत नेऊन ठेवतोय. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 14. सलामी जोडी मैदानामध्ये खेळताना कुठेतरी धावा रोखाव्या मात्र लागतील ते मिथून याला. चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या वन सोल्युशन नेहरू या संघासाठी. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. विकेट घ्यावे लागतील आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. धावसंख्येचा विचार केला तर 75 धावा उभारल्या आहेत. ते चेंडूमध्ये 76 धावा करायच्या आहेत. आणि त्याची सुरुवात मात्र चांगली केली. दमदार सुरुवात म्हणावं लागेल अलिबाग संघाकडून. फुलटार प्रकार चेंडू. मेजवानी म्हणावं लागेल या चेंडूने. आणि अशा प्रकारे चेंडू कधी सोडले जात नाहीत या रबर क्रिकेटमध्ये. आणि त्याचं प्रत्युत्तर मात्र चांगलं देतोय हा प्रसाद पाटील. चांगली फलंदाजी देखणी फलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. 3 षटकार मारले त्याच्या बॅटमधून. संघ मात्र पोहोचतोय. संघाची धावसंख्या होती आतापर्यंत 20. त्यामध्ये 2 खराब चेंडू आलेत. 18 या धावसंख्येवर खेळतोय तो मात्र प्रसाद. चांगलं प्रत्युत्तर देताना दिसतोय आपल्या समोरच्या संघाला तो प्रसाद. पुन्हा जर जोरदार प्रहार केला त्या ठिकाणी पाहायचं 1 धाव तर नक्की मिळणार. क्षेत्ररक्षक धावतोय. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. चांगला थ्रो म्हणावं लागेल. त्या ठिकाणी पाहायचंय थोडीशी गडबड होते गोलंदाजाकडून परंतु थोडंसं नियंत्रण पाहायला मिळालंय. आणि एका धावेवर मात्र समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. तर आता मात्र प्रथमतः स्ट्राईकला खेळतो मात्र प्रफुल्ल पाटील. एक चांगली दमदार सुरुवात केली होती प्रसाद पाटील यांनी. चांगला स्कोर उभा करून दिला आपल्या संघाला पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक चालू असताना प्रथमतः स्ट्राईकला मात्र येईल तो प्रफुल्ल पाटील. पाहायचंय या फलंदाजी कशी असेल. अकोटाबाई चेंडूला भिरकावून दिलंय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. 6 धावा. चांगला फटका देखना फटका पाहायला मिळाला तो मात्र प्रफुल्ल पाटील यांच्या बॅटमधून. ज्या प्रकारे प्रसाद पाटीलने सुरुवात केली त्याच प्रकारे प्रफुल्ल पाटीलने देखील दाखवून दिलं. एकापेक्षा एक लाजवाब फटके पाहायला मिळतात दोघांच्या बॅटमधून. आणि षटकाराने मला वाटतं धावसंख्या आतापर्यंत झाली ती 27 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली धावसंख्या उभी केली दोन्ही फलंदाजाने. एका बाजूने प्रसाद तर दुसऱ्या बाजूने प्रफुल्लाने एकच बॉल खेळला परंतु तो पण षटकार मारून चांगली साजेशी करून दिली आपल्या संघाला धावसंख्या. तर आता पाहायचं वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सचिन. ज्या खेळाडूने ज्या खेळाडूने अर्धशतक लावलं होतं प्रथमतः फलंदाजी करताना तोच हा सचिन आता गोलंदाजी करताना दिसेल. पाहायचं फलंदाजी तर अप्रतिम पाहिली त्याची. त्याच प्रकारे गोलंदाजी करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये मिथुनेच्या 27 धावा आल्या आहेत आणि या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. त्यासाठीच की काय जबाबदारी घेतली तर सचिन याने. तर पाहायचं जबाबदारी पार पाडावं लागेल आपल्या संघासाठी म्हणजेच वन सोल्युशन नेहरू या संघासाठी. तर पहिला चेंडू राईट अंगवर विकेट मारा करेल. जोरदार फटका मारला त्या ठिकाणी 1 धाव तो नक्की मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. थोडीशी गडबड होताना दिसेल. त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज म्हणजे प्रसाद आणि प्रफुल्ल उठवत आहेत. बघता बघता 2 धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. 2 धावेन धावसंख्या होते ती 29. दुसरं षटक
प्रगतीपथावर असताना चांगली सुरुवात आतापर्यंत झाली ती मात्र आरसी बॉयज अलिबाग संघाची. अशा प्रकारची फलंदाजी गरज असेल अलिबाग संघाला आणि त्याच प्रकारची फलंदाजी होताना दिसते. दमदार फलंदाजी. डाव्या यष्टीच्या भारतात जाणारा हा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. हा खराब चेंडू. अवांतर धाव मिळते या ठिकाणी. धाव संख्या होती 30. तर पाहायचं येणारे चेंडू कशा प्रकारे हाताळतो सचिन. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील, धावा थांबाव्या लागतील. आक्रमण करताना दिसतात दोन्ही फलंदाज. पहिल्या चेंडूपासून आक्रमक दिसला होता तो प्रसाद. तर पाहायचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सचिन. पुन्हा एकदा आकुटाप्या चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 6 धावा निश्चित होत्या त्या ठिकाणी. पाहायचंय गडबड करता क्षेत्ररक्षण. बघता बघता 3 धावा धावून 3 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला फटका होता प्रसाद यांच्या बॅटमध्ये निघालेला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं सीमा रेषा लगत. परंतु थोडंसं क्षेत्ररक्षण करताना थोडीशी गडबड झाली. थ्रो फेकताना थोडीशी गडबड झाली. त्यानंतर थोडासा फायदा मात्र उठवला तो अलिबाग संघाच्या खेळाडूने. एका बाजूला प्रफुल्ल आणि एका बाजूला प्रसादाने. तर पुन्हा एकदा सचिन तयार असेल. समोर असलेला फलंदाज प्रफुल्लला जोरदार फटका मारलाय कव्वाच्या दिशेने. एक धाव तर नक्की मिळणार. क्षेत्ररक्षक येतो धावत. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एका धावावर समाधान मानायला लागेल ते प्रफुल्ल्याला. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 34. दुसरं षटक चालू असताना तो पाहायचंय पुन्हा एकदा कशा प्रकारे चेंडू टाकेल तो मात्र सचिन. कुठेतरी कमबॅक करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी. ब्लॉक मध्ये चेंडू, खोलवर मध्ये चेंडू. चेंडू काही समजला नाही तो मात्र प्रसादाला. अतिशय वेगाने चेंडू मात्र जातो विकेट किपरांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. बऱ्याच उशिरानंतर निर्धावर येणारा हा चेंडू वन सोल्युशन नेरुळ संघाच्या बाजूने दिसतोय. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा खोलवर चेंडू. चेंडूला ब्रेकआउट दिलंय मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. आतापर्यंत आपण विचार केला फलंदाजीचा अप्रतिम फलंदाजी राहिली ती मात्र आरसी बॉयज अलिबाग संघाची. प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडण्याचा एकदम विचार दिसतोय दोन्ही फलंदाजांचा. आणि त्याच प्रकारची फलंदाजी करताना दिसतात दोन्ही फलंदाज. एका बाजूने प्रसाद, दुसऱ्या बाजूने प्रफुल्ल. दोन्ही पाटील बंधू दिसतात आपल्याला सलामीला खेळताना. पूर्णपणे तुटून पडले गोलंदाजीवरती. षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडताना दिसतात. धावसंख्या होती ती 40. अर्धा पल्ला पार पाडला या 2 षटकांमध्येच त्या दोन्ही फलंदाजाने. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न फसतोय तो मात्र प्रसादाचा. चेंडू मात्र निर्धाव होतोय. निर्धाव चेंडूने या ठिकाणी षटकाची सांगता होते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 40 अशी धावसंख्या आहे ती मात्र आरसी बॉय अलिबाग या संघाची. आता मात्र येणारे असतील 18 चेंडू आणि धावांची गरज असतील ती 36. 18 चेंडू आणि 36 धावा. चला दोन्ही पंचांना विनंती असेल लवकर सामना चालू करा. अजून मॅच बरेचसे खेळवण्यात येणार आहे. बराचसा उशीर झाला आजच्या दिवसात. पाहायचंय 2 षटकं संपली. 40 धावा झाल्या आहेत. सलामी जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत आरसी बॉय अलिबाग संघाची. पाहायचंय येणारे 18 चेंडू असतील. 36 धावांची गरज असेल. आणि 18 चेंडू मध्ये 36 धावा रोखण्यासाठी गोलंदाज मात्र येतोय तो अजय. तर पाहायचंय जवळजवळ 18 ते 20 पावलांचं रनअप घेऊन सुरुवात करेल आपल्या गोलंदाजीला. रोखाव्या लागतील 18 बॉलात 36 धावा. तर पाहायचं कशा प्रकारे कामगिरी करत अजय. पहिला चेंडू वेगवान चेंडू. चांगला चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढतोय. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार. चांगली सुरुवात गोलंदाजीला. अतिशय भन्नाट वेग पाहायला मिळाला अजयच्या मार्फत. धावसंख्या होती ते 41. पाहायचा येणारे चेंडू कशा प्रकारे खेळेल तो मात्र प्रसाद. सुरुवातीपासून आक्रमण घेतलं होतं तर आतापर्यंत आक्रमक दिसतोय. तर आता नवीन आलेला गोलंदाज मात्र अजय.
लगाम लावतो का प्रसादाच्या बॅटला पाहावं लागेल. चांगला चेंडू, चांगला समाचार घेतो, स्वागत करतोय. चेंडू मात्र आता लावण्यासाठी प्रसाद काही थांबताना दिसत नाही. आतापर्यंत अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली प्रसादच्या बॅटमधून. आतापर्यंत 5 षटकार मारले ते प्रसादाने. चांगली खेळी पाहायला मिळाली प्रसादच्या बॅटमधून. प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडताना दिसतोय. 76 धावांचा पाठलाग करताना हा संघ आपण पाहतोय आरसी बॉयज अलिबाग. कुठेतरी वाटत होतं की सामना अटीतटीचा रोमांचक पद्धतीने होईल, परंतु त्याच्या उलट करताना दिसतात दोन्ही फलंदाज. सुरुवातीपासूनच घाई करताना दिसतात, वेगाने धावसंख्या बनवताना दिसतात दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा जोरदार फटका, त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने एक धाव नक्की मिळणार आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात की काय, परंतु त्या ठिकाणी नर्सरी अडथळा चेंडूवर तो धावचीची संधी होती, हुकते. एका धावावर समाधान मानतात. प्रफुल्ल माघारी पाठवतो प्रसादाला. कोणतीही घाई करताना दिसत नाही तो प्रफुल्ल. चांगली साथ देतो आपल्या जोडीदाराला म्हणजेच प्रसादाला. आतापर्यंत चांगली साथ दिली ती प्रफुल्लाने. चांगली फलंदाजी दोन्ही बाजूने पाहायला मिळते. पाहायचं प्रथम पुन्हा खेळतो प्रफुल्ल. जोरदार प्रहार केलाय, स्ट्रेट डाव पद्धतीचा षटकार आणि षटकाराने संघाची धाव संख्या झाली ती आतापर्यंत 54. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. जसे पॅव्हेलियनमध्ये आले तशा त्याच प्रकारे तुटून पडले गोलंदाजांवरती. प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेताना दिसतात ते प्रफुल्ल आणि प्रसाद. आपला चांगला खेळ दाखवत आहेत ते दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी, म्हणजेच आरसी बॉयज अलिबाग या संघासाठी. 76 धावांचा पाठलाग करताना हे दोन्ही खेळाडू खेळताना दिसत आहेत. तर पाहायचं पुन्हा एकदा अजय तयार असेल. आता मात्र सन्मानपूर्वक खेळून काढतोय पॉईंटच्या दिशेने. एक धाव तर नक्की मिळणार आहे. त्या ठिकाणी पाहायचंय चांगलं क्षेत्ररक्षण पण होतंय. एका धावेवर समाधान मानायला लागेल ते मात्र प्रफुल्ल याला. सांगायची धाव संख्या होती ती 55. जवळजवळ सामना मात्र आपल्या बाजून झुकवत आहेत ते दोन्ही फलंदाज. आक्रमक पवित्रा सुरुवातीपासून आक्रमक झालेले दिसले ते दोन्ही फलंदाज, आणि तोच पवित्रा कायम ठेवताना दिसतात दोन्ही फलंदाज म्हणजे प्रसाद आणि प्रफुल्ल. पुन्हा एकदा उजव्याशीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू काहीसा बाहेर असल्यामुळे पंच दंडित करतात. या ठिकाणी खराब चेंडू, अवंत धाव मिळते. अवंत धावने संघाची धावसंख्या भर पडते. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र होती ती 56. पाहायचंय अजय पुढचे चेंडू कशा प्रकारे हाताळेल, कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील, विकेट घ्यावा लागेल, दोन्ही सलामी जोडींची जोडी फोडावी लागेल, परंतु नाही. या ठिकाणी आणखी एक मेजवानी मिळते. फुलटॉस प्रकारचा चेंडू. अशा प्रकारे चेंडूला नेहमीच बाहेर फेकत असतो हा प्रसाद, आणि त्याच प्रकारचं उत्तर दिलंय. आणि षटकाराने संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली ती मात्र 62. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 62. जवळजवळ पूर्णपणे पल्ला गाठताना दिसतात, विजयाच्या जवळ जाताना दिसतात त्या आरसी बॉयज अलिबाग संघाचे खेळाडू. चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली दोन्ही बाजूने. एका बाजूने प्रसाद, दुसऱ्या बाजूने प्रफुल्ल. आता मात्र येणारे असेल ते 12 चेंडू. बारा चेंडू आणि 14 धावा. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. हा पुढचा नवीन गोलंदाज येतो. चौथा षटक घेऊन फुलटॉस प्रकार चेंडू होता. प्रफुल्लने हलक्या पद्धतीने खेळून काढला. त्या ठिकाणी मला वाटतं कव्हरच्या दिशेने एक धावा मिळतात दोन्ही फलंदाजांना. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात. 2 धावाने संघाची धावसंख्या झाली ती 64. हॅलो, आतापर्यंत 13 चेंडू आणि 43 धावा काढले तर प्रसादाने. जोरदार फटका मारलाय प्रफुल्लने स्क्वेअर लेगच्या साठी. 6 धावांची धाव संख्या होती ती आतापर्यंत.
70. आतापर्यंत विचार करा दोन्ही बाजून चांगली फटकेबाजी. एका बाजूने 13 चेंडूमध्ये 43 धावेवर खेळतो नॉन स्ट्राईकला प्रसाद पाटील. संधी आहे अर्धशतक करण्यासाठी, परंतु एक आक्रमक पवित्रा प्रफुल्ल पाटील काही थांबताना दिसत नाही. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार येत आहेत. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 76 आणि या ठिकाणी संघ मात्र विजयी होतोय तो मात्र आरसी बॉयज अलिबाग. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. विनोद स्पोर्ट गावठाण कर्णधार मध्ये. हॅलो 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 विनोद स्पोर्ट गावठाण